नमस्कार. तर नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भारतामध्ये आल्यानंतरचा हा माझा पहिला व्लॉग. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमी, दोन्ही एकाच दिवशी योग जुळून आला आहे. तर इथे मी घरच्याच गॅलरीमधून काही बेलपत्र वगैरे तोडून घेतलेत आणि ही अशी साधीशी पूजेची तयारी केली आहे. कारण मी कालच आली आहे, त्यामुळे इथे मला एवढी तयारी करायला काही वेळ मिळाला नाही. मुलांनी काही सामान आणून ठेवलं होतं घरी आणि माझ्या घरच्याच गॅलरीत सुंदर असं बेलाचं झाड आहे, त्यामुळे मला बेलपत्र एकदम इझिली मिळून जातात आणि हे एकदम असे 5 पानाचे वगैरे बेलपत्र मिळतात. तर छान अशी मी पूजा वगैरे करून घेतली. आमच्याकडे खरं नागपंचमीला काहीच बनवलं जात नाही. त्या दिवशी आमच्याकडे घरी गॅस बंद ठेवण्याची प्रथा आहे. म्हणजे गॅसवर चुलीवर काही भाजत नाहीत किंवा मग कापतही नाही, अशा बऱ्याच प्रथा आहेत. तवा ठेवत नाहीत. तर मग आमच्याकडे ना गेल्या 8-9 वर्षापासून ही पद्धत आम्ही पाडून घेतली आहे की आम्ही त्या दिवशी खरंच काहीच करत नाही. आणि संध्याकाळच्या वेळी मग आम्हाला आमच्या एक आरोटे काकी म्हणून आहेत, त्यांच्याकडे मला दरवर्षी गेले 9 वर्ष आमंत्रण असतं. तर त्यांच्या घरी आम्ही जेवायला जातो. दिवसभर उपवास असतो आणि मग संध्याकाळी मात्र आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो. तर ही अशी माझी नागपंचमीची पूजा आहे. आणि ही सगळी पूजेची तयारी आदल्या दिवशी मुलांनी मला करून ठेवली होती. सगळं बाहेरून जे काही आणायचं होतं ते सगळं मुलांनी आणून ठेवलेलं होतं मी येण्याच्या आधी. खरं बाहेर मंदिरातही जायचं होतं, पण एवढा थकवा आलेला होता ना की खरंच जाणं झालं नाही माझं. त्यामुळे मग मी घरीच काय ती ही एवढी पूजा केली होती फक्त. त्यानंतर आम्ही मस्त आमच्या कामवाल्या ताई आल्या होत्या, त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवला त्यांच्या हाताने. कारण म्हणजे आम्हाला स्वतःला काही बनवायचं नव्हतं म्हणून. आणि संध्याकाळी मग आम्ही आरोटे काकींकडे असं छान असं जेवण केलं. त्याच्यानंतर मंगळवारी सकाळी इथे मस्त मेथीची भाजी आणून ठेवली होती मुलांनी फ्रीजमध्ये, ती सगळी साफ केली. चपातीसाठी पीठ मळून ठेवलं आणि हा जो एवढा मोठा लसूण दिसतोय तो सगळा माझ्या मम्मीने सोलून ठेवला आहे. ती इकडे आली होती मुलांकडे तेव्हा. तर इथे मेथीची भाजी बनवण्यासाठी मी काही मिरच्या, थोडासा लसूण आणि आमच्याकडे शेंगदाणे घालून मेथीची भाजी बनवतात. बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवतात, पण आम्ही ही अशीच जास्त प्रकारे बनवतो. थोडेसे जिरे वगैरे टाकून मसाला वाटून घेतला. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि भाजी परतायला टाकली. थोडंसं मीठ वगैरे टाकलं आणि मिक्स करून त्यामध्ये मसालासुद्धा टाकून घेतला. तर आमच्याकडे याच पद्धतीने जास्त अशी मेथीची भाजी खाल्ली जाते. आणि इथे मला चपातीसोबत बनवायची होती म्हणून मी सुकीच भाजी बनवली आणि सगळ्यांना सुकीच भाजी खायची होती. तर त्या दिवशी ना खरं घर मला साफ करायचं होतं, त्यामुळे साधी भाजी चपाती बनवली होती. खरं तर मुलांनी त्यांना जमेल तसं घर स्वच्छ ठेवलं होतं, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या इकडच्या तिकडे झालेल्या असतात, त्यामुळे मला घर साफ करणं खूप गरजेचं होतं. मग त्यामुळे सध्या एकदम जसं जमेल तसंच मी जेवण बनवलं. त्यानंतर आम्ही थोडासा पुन्हा दुपारी आराम वगैरे केला आणि मग नंतर मी माठ वगैरे थोडा घासून घेतला, कारण पिण्याचं पाणी मग मला स्वच्छ भरायचं होतं. तर मुलांनी 2-3 वेळा धुतला होता मी नसताना, पण म्हटलं आज जरा घासूनच घ्यावा म्हणजे मग. तर असं सगळं मी स्वच्छता करायला सुरुवात केली होती. आणि दुसऱ्या दिवशी माझा मठामध्ये नैवेद्य होता, त्यामुळे त्या दिवशी मला वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे थोडंसं एक छोट्या छोट्या गोष्टी मी साफसफाईला सुरुवात केली. तर पहिली सुरुवात तर माठापासूनच केली होती. त्यानंतर हे माझं बाळ सकाळी गेलेलं 6 वाजता, तर ते संध्याकाळी 6:30लाच घरी आलं.
तर खरं तर बाहेरून काही आणायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या नैवेद्यासाठी मला वाटाण्याची भाजी करायची होती. त्यासाठी वाटाणा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वाटाण्याची भाजी बनवली होती मी. मला ॲक्च्युली स्वामींच्या मठामध्ये नैवेद्य न्यायचा होता, पण मला महत्त्वाची इतके बँकेमध्ये कामं आले की त्यासाठी मला बाहेर जावंच लागलं आणि त्यामुळे मला एकही व्हिडिओ शूटिंग करायला खरं तर 1 महिना घरी नसल्यामुळे बरीच माझी अशी कामं पेंडिंग होती आणि त्यामुळे मला ते करणंसुद्धा तितकंच गरजेचं होतं. तर इथे मिस्टरांनीसुद्धा तिकडे त्यांच्या हाताने जेवण बनवलं होतं मी इकडे आल्यानंतर, आणि तो व्हिडिओ आमच्यासोबत थोडासा शेअर केला होता. तर इथे थोडंसं घर वगैरे सगळं नीट आवरून झाल्यानंतर मी नक्कीच तुमच्यासोबत डेली ब्लॉग शेअर करेन. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.